आता ह्याचं स्लीव कटिंग करताना ही लॉंग स्लीव आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाउजला नेहमी कटोऱ्या ब्लाउजपेक्षा 1 इंच स्लीव जास्त लागते रुंदीला. जेव्हा आपण नॉर्मली ब्लाऊज शिवतो कटोरी, तेव्हा आपण काय करतो, छातीचा चौथा घेतो रुंदीसाठी आणि उंची जेवढी आपली असेल त्याच्यात आपण 1 इंच ॲड करतो अस्तरच्या बाहीसाठी. तर इथे काय करायचं आहे, छातीचा चौथा प्लस 1 इंच एवढी असं हे स्लीवची रुंदी घ्यायची. तर चेस्टचा चौथा आपण किती घेतलेला, 10 होता, त्याच्यात 1 इंच ॲड करून आपण प्रिन्सेस कटसाठी घ्यायचं. जर कपडा नसेल अर्धा इंच तुम्ही कमी घेऊ शकता, पण कपडा असेल तर तेवढंच घ्या, कारण कमी पडायला नको. जॉईंट देण्यापेक्षा आपलं प्रॉपर मेजर घेतलेलं बरं आहे. इथे मी 10.5चं घेतली आहे आणि उंची आहे 10 इंच, स्लीव उंची 10 आहे, तर मी 11ची घेतली, 1 इंच वाढवून अस्तरसाठी. इथून 11वर ड्रॉ केला. हा आपला घडीचा पार्ट आहे आणि स्लीव काढताना आपण काय करतो, डबल फोल्ड करून हे 4 फोल्ड करूया, म्हणजे 4 फोल्ड केल्यामुळे दोन्ही स्लीव आपल्या एकत्र निघतात. आता एवढं एक्सप्लेन कशासाठी करायचं, जे पहिले शिकलेले आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जे बिगिनर्स असतील तेही यातनं शिकून निघतील म्हणून. आता हे 10 + 1 झाला 11 इंचाचा स्लीव उंचीचा मार्क करून घेतला. तसाच इकडे पण 11 इंच मार्क करून घ्यायचा. हा झाला 11 इंचावर मार्क करून घेतला. आता ही लॉंग स्लीव आहे. स्लीवची सविस्तर माहिती मी आता ह्याच व्हिडिओमध्ये देते. तर जेव्हा आपण स्लीव उंची किती घेतो, 5 इंच घेतो, समजा 5 इंचाची आपल्याला स्लीव घ्यायची आहे, तेव्हा आपण 5 + 1 उंची घ्यायची. सगळ्याच ब्लाऊजला जेवढी हाईट आहे त्याच्यात 1 इंच अस्तरसाठी ॲड करायचं. आणि इथे जेवढा आपण चेस्टचा चौथा आहे तेवढा घेतो. नॉर्मली कटोरी ब्लाऊज असतं तेव्हा त्याच्या स्लीवसाठी, पण ही प्रिन्सेस कट आहे त्याच्यासाठी चौथा + 1 इंच घ्यावे लागेल. ह्याचा चौथा होता 10, त्याच्यात 1 इंच ॲड केला घडीसाठी. आणि हाईटचं सेमच आहे, 1 इंच वाढवायचं. आणि चेस्टचा 10वा + 1 इंच रुंदीसाठी सेमच आहे. फक्त फरक काय राहील, जेव्हा आपल्या ब्लाऊजची उंची म्हणजे हाईट, हाताची हाईट जेव्हा कमी जास्त होते तेव्हाचाच फरक आहे. समजा आपली हाईट 6 इंच असेल, तर 6 इंचाच्या पुढे जेवढी हाईट वाढो, किंवा 7 वाढो, 8 वाढो, 9 वाढो, 10 वाढो, कितीही वाढू दे हाईट, 3 इंच इथून आपल्याला वरच्या बाजूने घ्यायचं आहे. ही स्लीवची खालची भाग आहे, हा आपला घडीचा पार्ट आहे, हा आपला ओपन साईड आहे. तर ओपन साईडला वरच्या बाजूने आपण काय करणार, 3 इंच इथे घेणार. केव्हा, जेव्हा 6 इंच किंवा 6 इंचाच्या पुढे असेल तेव्हा. आणि जेव्हा 6 इंचाच्या कमी स्लीव होत जाईल, उंची 5 झाली तर इथून इथपर्यंत आपण 2.5 टाकायचं. उंची 4 झाली तर ह्याचा अर्धा किती येतो, 2 इंच. 4चा अर्धा, प्रॉपर उंचीचा अर्धा किती आहे, 2 इंच येणार. हा 4 इंच प्रॉपर आपली हाईट आहे, तर स्लीव उंची आहे, तर त्याच्यातनं आपण अर्धा करून इथे टाकायचा. जर प्रॉपर हाईट आपली 4 इंचाची स्लीव करायची आहे तर आपण इथून इथपर्यंत 2 इंच टाकलं जाईल. जेव्हा आपण 3 इंचाची स्लीव करणार तेव्हा त्याचा अर्धा करायचा, 1.5 इंच येणार 3 इंचाच्या. जेव्हा आपल्याला 2च इंचाची स्लीव तयार पाहिजे तेव्हा आपण 1 इंच करायचा, त्याच्या अर्धा घ्यायचा वरून इथपर्यंत. हेच काहीसं मेजर चेंज होतं, बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. ती उंचीमध्ये 1 इंच वाढवायचा, इकडं चेस्टचा चौथा + 1 इंच घ्यायचा आणि इथून वरतून फक्त हाईटचा अर्धा करायचा. बाकी सगळं दंड घेर वगैरे सगळं सेम राहील. हे एकदा लक्षात ठेवलं तर तुमची स्लीव कधीही चुकणार नाही. कोणत्याही प्रकारची स्लीव तुम्ही इझिली काढू शकाल, वरती खाली काही होणार नाही. आता जसं आपण इथे 3 इंच घेतलं, कारण 6 पेक्षा जास्त आहे आपली स्लीव आहे 10ची स्लीव उंची, म्हणून आपण इथं 3 इंच घेतलं. आता इथं जेव्हा आपण चेस्टचा चौथा फक्त टाकतो तेव्हा आपण शिलाई मार्जिन 2 इंच ठेवतो. कशासाठी 2 इंच ठेवतो, जेव्हा आपण हे कटिंग केलंय, हा बॅक पार्ट आपण कटिंग करतो आणि ह्याच्यात शिलाई मार्जिन आपण सेम ठेवलं, इथे 2 इंचाचं शिलाई मार्जिन दिसतंय, हे सगळीकडे आपण शिलाई मार्जिन 2 इंच ठेवतोय.
म्हणून स्लीवचंही 2 इंच इथे सेम टाकायचं, कारण ते शिवताना मागे पुढे व्हायला नको, सेम येईल. कपडा इकडे तिकडे झाला नाही पाहिजे. काखेत जेव्हा आपण शिवून फिटिंग करू तेव्हा इथे 2 इंच असल्यामुळे तिथेही 2 इंचाचा सेम मार्क असल्यामुळे कपडा मागे पुढे होणार नाही स्लीवचा, आणि हा बॅक पार्टचा फ्रंट पार्टचा बरोबर कपडा सेम येईल. म्हणून आता आपण काय केलं आहे, हे छातीचा 4था प्लस 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे प्रिन्सेस कटसाठी. हा स्लीवचा रुंदीचा भाग, म्हणून आपण 1 इंच इथं एक्स्ट्रा ड्रॉ करायचा. छातीचा 4था फक्त घेतला असता तर 2 इंच घ्यायचा, आणि आपण एक्स्ट्रा 1 इंच वाढवून घेतला. प्रिन्सेस कटसाठी एक्स्ट्राची स्लीव लागते, म्हणून इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा 3 इंच टाकायचं. बाकी सगळी प्रोसेस सेम. आता हा आपण घडीच्या पाठला जो तिरका पार्ट आहे तिकडे असा तिरका ड्रॉ करून घ्यायचा. हा ड्रॉ करून घेतल्यानंतर इथे असं सेम 1.5 इंच टाकायचं आणि इथून इथंपर्यंत असं जॉईंट करून घ्यायचं मागच्या बाजूला. हा झाला आपला स्लीवचा बॅक साईडच्या मुंड्याचा शेप झाला. आता फ्रंट साईडचा कसा द्यायचा तो मी तुम्हाला सांगते. फक्त दोन्ही पद्धत सांगणार आहे. ही एक पद्धत सांगते आता तुम्हाला, अजून एक पद्धत खूप इझी आहे तीही सांगेल. आता हा 1.5 इंच घेतला आहे आपण, सेम वरून गेलो. आता इथून इथंपर्यंतचा अर्धा करायचा, इथून इथंपर्यंतचा अर्धा करायचा आणि ह्याच्यातून खाली अर्धा इंच ड्रॉ करायचा. ह्या दोन्हीचा अर्धा केला आणि नंतर ह्या दोन्हीचा अर्धा इथे येतो, ह्याच्यातून अर्धा इंच खाली ड्रॉ करायचा. आपल्याला तेव्हा त्या पुढच्या मुंड्याचा शेप देता येतो. ह्या खुणेतून ह्या खुणेतून ह्या खुणेतून ह्या 1.5 इंचाच्या खुणेपर्यंत यायचं. तो होईल आपला पुढचा मुंडा, जसा आपण ब्लाऊजचा ड्रॉ करताना केलेला तसा. हा असा बॅकचा ऑलरेडी आपल्याला मिळाला आहे. आता इथून आले, इथून आले, इथून आले, इथून असा शेप देतो. इथे शेप देत हा झाला आपला पुढचा मुंडा. ही बरोबर आहे की नाही चुकीचं आहे कसं कळणार, ह्या दोन्हीच्या मध्ये 1 इंच अंतर राहिलं पाहिजे, तेव्हा आपण बरोबर आहोत की चुकीचं आपल्याला कळेल. तर हा मी बरोबर ड्रॉ केला. आता इथे आपल्याला खाली स्लीव घेरच्या अर्धा टाकायचा आहे, प्लस शिलाई मार्जिन आपलं 2 इंच. ज्याने प्रत्येकाने जिथे जेवढं शिलाई मार्जिन घेतलंय ना तेवढंच इकडे घ्यायचं. जर आपण 2 इंच ब्लाऊजच्यासाठी आपण शिलाई मार्जिन वाढवले तर इथेही आपण 2 इंचानेच वाढवायचं. आता ह्यांचा दंडघेर 6 आहे म्हणजे 12 येतोय, तर 12चा अर्धा 6 आहे. 6 मध्ये 2 इंच ॲड केले 8 इंच येतं. तर 8 इंचावर ड्रॉ करून हे असं स्लीव कटिंग झालं. हे मी मला वाटते नीट समजावून सांगितले, पण तरीही त्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला कमेंट करून कळवा की हे आम्हाला कळलं नाही आहे, सांगा म्हणून. तर मी अजून एकदा हा स्लीवचा व्हिडिओ करेन. आता मी ही ड्रॉ करताना तुम्हाला एक पद्धत दाखवली. ही ड्रॉ करताना मी एक पद्धत दाखवली. जेव्हा आपण ओपन करू, आपण कटिंग करताना हे ड्रॉ केलं ह्याच्यावरूनच करायचं, पण ह्याच्यावरून नाही, ह्याच्यावरून कटिंग करून आणायचं, कारण हा आपण बॅकचा मुंडा कट करतोय. आणि जेव्हा आपण ओपन करू तेव्हा हा आपण ड्रॉ केलेला फ्रंटचा मुंडा कट करणार आहे. आता हे ओपन केल्यानंतर हा पुढचा जो मुंडा दिसतोय हा कट केला तर आपली ही रेडी झाली. फक्त आता काय करायचं, ही एक पद्धत दाखवली मी. आता दुसरी पद्धत काय आहे, इथून 1 इंच आपण आतमध्ये हा ठेवायचा. हा झाला 1 इंच आतमध्ये ठेवला. आता हा जो शेप दिसतोय हा शेप जेव्हा आपण ड्रॉ करू तेव्हा हा जेवढा कटिंग करून निघाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे तो फ्रंटचा मुंडा मिळतो. ही खूप इझी पद्धत झाली. मार्किंगनुसार किंवा मेजरमेंटनुसार मी ही सांगितली, पण अजून एक ट्रिक काय आहे, आपण हा फक्त बॅकचा मुंडा ड्रॉ करून घ्यायचा, हा असा 1 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आणि हा जो जेवढा कपडा आपल्याला एक्स्ट्राचा दिसतोय 1 इंच मागे ठेवल्यानंतर, हा जो मागे ठेवला आहे मी आणि हा पुढचा आहे त्याच्या मागे 1 इंच ठेवल्यानंतर हा जो दिसतोय हा कपडा कट केला तर आपल्याला हा पुढचा मुंडा मिळतोय आणि हा आपला बॅकचा मुंडा, तो तेवढा डिस्टन्स कट होऊन जाईल. आणि हा जो मी सांगितला तो मेजरमेंटनुसार सांगितला. आणि ही हॅक ट्रिक आहे एक, हे ट्रिक म्हणून हे आहे, पण दोन्हीही बरोबरच येतात. जर मी आता ही स्लीवची कटिंग तुम्हाला करून दाखवलेली आहे.
हे झालं स्लीवचं कटिंग. ह्यातही ह्या कटिंगमध्ये काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला कळवू शकता की काही कळलं नाही आहे किंवा तुम्ही वेगळं काहीतरी विचारणार असाल तरी कमेंटमधून कळवा. काही कळलं नसेल तर मी नक्की सांग.